पण तुमचं काम काय? देवावर प्रेम करणं. कारण जो प्रेम करतो तोच मेंढरं चारू शकतो, तोच लोकांचं सहन करू शकतो, तोच लोकांना समजावू शकतो, तोच लोकांना समजून घेऊ शकतो, तोच त्यांची काळजी करू शकतो, त्यांचं शेण पण काढू शकतो, त्यांचा शेंबूड पण पुसू शकतो. मेंढराला काय काय फक्त दूध येतं का? मेंढराला वास असतो का? लोकांच्या समस्येचा वास सहन करायचा. मेंढर फक्त दूधच देत नाही तर शेण पण देतात. वेळोवेळी ते शेण पण साफ करायचं, त्यांची घाण पण साफ करायची. फक्त लोकरीची दुधाची अपेक्षा ठेवू नये प्रियांनो. सगळं निस्तरता आलं पाहिजे, सावरून घेता आलं पाहिजे. जे देवावर प्रेम करतात ते करतील. नम्र व्यक्ती करतो. प्रभू पण अशाच लोकांना जवळ ठेवतो जे त्याचं ऐकून हाला हा नाला ना करतील. योनासारख्या लोकांना माशाच्या पोटात जावं लागतं, जे ऐकत नाही. ज्यांना निनवेला जायला लावलं, जे तार्शिशला पळत, ज्यांना नम्र व्हायला लावलं ते एक्सप्लेनेशन देतात. देवाला आवडत नाही हे. कुठंही राहा, घरी राहा, मुलींनो, जवान मुलींनो, जवान मुलांनो, आपल्या घरी पण नम्रतेने वागा, आपल्या कामावर नम्रतेने वागा. प्रतिफळ तुमचं आहे आणि तुम्हाला मिळेल. हालेलुया. मग तुमच्या शरीरात कोणतीही कमी असो, देवाने ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बोलवलंय ते तुमच्याद्वारे घडून येईल. परमेश्वर ते तुमच्याद्वारे करल, ते पूर्ण करून घेईल.